नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 397 आणि 398. श्री निसर्गदत्त महाराजांना साधक विचारतो, मला बरे वाटत नाही. मला बरे वाटत नाही. यावर महाराज विचारतात, कुणाला बरे वाटत नाही? तुम्हाला की तुमच्या शरीराला? साधक म्हणतो, अर्थात माझ्या शरीराला. मग महाराज विचारतात, काल तुम्हाला बरे वाटत होते, ते बरे कुणाला वाटत होते? साधक म्हणतो, अर्थात शरीरालाच. महाराज विचारतात, जेव्हा शरीर ठीकठाक होते तेव्हा तुम्हाला बरे वाटत होते आणि शरीराच्या कुरबुरी सुरू होताच तुम्ही लगेच दुःखी झाला. एके दिवशी तुम्ही सुखी आणि दुसऱ्या दिवशी दुःखी असे कोण आहे? साधक म्हणतो, अर्थात माझे मन. महाराज विचारतात, मग या मनाला कोण जाणतं? साधक विचारतो, हो असे काय करता? हो, मनच मनाला जाणते ना. दुसरे कोण जाणणार? दुसरे कोण असणार? महाराज विचारतात, मन तर खंडित होत असते. ते असतत असते. पुन्हा पुन्हा खंडित होते. झोपेत खंडित होते, मूर्छेत खंडित होते किंवा अनावधानाच्या अवस्थेत सुद्धा खंडित होते. अशा या असतत असतत किंवा खंडित किंवा त्रुटिताला जोडणारे, त्यात अखंडत्व जे मूळचे आहे त्याकडे लक्ष देणारे व नित्य असणारे जे काही आहे तेच तुमचे अगोदरपणाने असणे पण होय. विचारानेच विचाराचा शोध घेतला तर विचाराच्या बाहेर पडताच येणार नाही. हे अतिशय महत्वाचं श्री निसर्गदत्त महाराज यांचं वचन आहे. विचारानेच विचाराचा शोध घेतला तर विचाराच्या बाहेर पडताच येणार नाही. साधक विचारतो, मग काय करावे? महाराज म्हणतात, विचाराचे जाळे कसे काम करते त्याकडे बारीक लक्ष ठेवा. लक्ष ठेवणे म्हणजे त्यांना दाबून त्यांच्यावर नियंत्रण करणारा असे न बनून म्हणजे असे नियंत्रक न बनून तुम्हाला हे करावे लागेल. कारण तुम्ही जेव्हा म्हणता, हे विचार नको, माझे विचार सैरभैर आहेत, त्यांना काबूत ठेवायला हवेच, हवे म्हणजे हवेच, हा असा विचाराला काबूत ठेवू म्हणणारा हा आला तरी कुठून? तो बाहेरून तर कुठून आला नाही हे निश्चित. हा बाहेरून कुठून आला नाही. हा निश्चित विचाराचाच एक भाग आहे आणि तो उरलेल्या विचारांना स्वतः वेगळा असा समजून काबूत ठेवू इच्छितो. हे कळणे ज्यामुळे शक्य होते ते केवळ आपल्या अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणामुळेच शक्य होते. या अशा कळतेपणाला समज, आत्मभाव, आत्मप्रभा असे म्हणतात. साधक विचारतो, यामुळे काय होईल? महाराज म्हणतील, संघर्ष संपेल, मोकळा भोकळा भाव होईल. नियंत्रक म्हणून आलेले, काबूत ठेवणारे म्हणून जन्मलेले भासमान व्यक्तिमत्व आपोआप लयाला जाईल. मग तुम्हाला कुठल्याही प्रकारचे नियंत्रण न करता, नियंत्रक न होता समग्र विचाराच्या जाळ्याकडे दुरून दुरून पाहता येईल. त्याकडे तुम्हाला लक्ष ठेवता येईल आणि बेकाबू विचार व त्यांना काबूत आणण्यासाठी झालेला हताश एक विचार जो त्यांना काबूत आणू पाहतो, यांच्यात काही संघर्ष होणार नाही. मग फक्त लक्षच उरेल जे समग्र विचाराकडे दुरून दुरून लक्ष ठेवील. हा संघर्षमुक्त, हा मोकळा भाव तुम्ही यापूर्वी कधीच अनुभवला नव्हता, तो मात्र वाढीला लागेल. या मोकळ्या मोकळ्या भावाला संघर्षाला
जागा नसेल म्हणून वाढीला लागेल आणि संघर्षाला जागाच नसेल म्हणून त्याला मोकळा भाव म्हणायचे इतकेच. तो स्वयंभू आहे हे तुम्हाला त्वरित कळेल आणि मग त्याची गोडी लागेल आणि या संघर्षहीन मोकळ्या भावाला आधीचे नंतरचे असे काहीही असत नाही. केव्हा केव्हा हा मोकळा भाव गढूळ झाल्यासारखा वाटला तर लगेच लक्ष अगोदरच्या स्नेहपणाकडे आणायचे, इतकेच काम करायचे आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या शुद्ध स्नेहपणावर ठाम राहिलात तर अपूर्व स्वरूप ज्ञानात स्थिरावाल. इच्छाभीतीला मग वावच राहणार नाही. साधक विचारतो, माझ्या अवतीभोवती अज्ञान, अहंकार, मारकाट, शोषण, दंगली, उपासमार वगैरे वगैरे असताना मी सुरक्षित कसा राहू? भीती तर मला वाटेलच ना. महाराज म्हणाले, तुमच्या देहात तुमच्या नकळत काय काय आहे हे तुम्हाला माहित आहे का? त्यात अनेक रोग, अनेक संभाव्य व्याधी, अल्सर, कॅन्सर किंवा तुम्हाला मरणाची भीती, इतकेच काय जंगली जनावरांची भीती इत्यादी इत्यादी असतानाही तुम्ही मजेत जीवन जगत नाही का? तुम्ही देहाशी पण ममत्व ठेवता, त्यावेळी तुम्हाला काही भीती वाटत नाही. तुम्ही तर अखिल विश्वाला जर देह मानलं, तर जसं तुम्ही तुमच्या देहात मजेत आहात, तसे विश्वदेह म्हणूनही मजेतच राहाल. फार फार तर तुम्ही स्वतःला 2 देहात आहेत असे समजा. जेव्हा व्यक्तिगत देह हाच विश्वदेह आणि विश्वदेह हाच व्यक्तिदेह हे एक होतील, तेव्हा जे काही होईल, जे काही आहे, जे काही होईल, जे काही सर्वांच्या बरोबर आवश्यक पाहिजे तसेच होत आहे, अशा कुरकुर न करता येणाऱ्या अवस्थेत म्हणजेच निष्पाप अवस्थेत तुम्ही राहाल. सर्व आपपर भाव जाईल आणि व्यक्तिगत देहातील आणि वैश्विक देहातील भेद कधीच नव्हता याची तुम्हाला खात्री पण पटेल. साधक विचारतो, मी एक व्यक्ती आहे. मला एक व्यक्तिगत देह आहे. त्याला 3.5 हाताची लांबी आहे. म्हणजेच तो स्थळ काळाशी संबंधित आहे, त्यामुळे मर्यादित आहे. म्हणजे थोडीशीच जागा व्यापतो व आयुष्य त्या मानाने अतिशय अल्प असे असताना तुमचे म्हणणं मला अजिबात पटत नाही. महाराज म्हणतात, पण इतके असूनही पटो वा न पटो, तुम्ही व्यक्तिगत देह आणि विश्वदेह असेच आहात. जेव्हा तुम्ही तुमच्या या स्वरूपात खोल बुडी मारून तळाशी जाल, तेव्हा तुम्ही जाणाल की तुमचा देह, तुमचे क्षुद्रत्व, तुमचे कल्पित मरण हे कधीच नव्हते आणि तुम्ही केवळ स्वयंभू, एकमात्र जीवन सागरच आहात. साधक विचारतो, मुळात माझा देह आणि वैश्विक देह हे शब्दच परस्पर विरोधी असून एकमेकांना छेद करतात. महाराज म्हणाले, नाही नाही, ते एकमेकांना छेद करत नाही, तर संपूर्ण विश्वात एकात्मतेची जाणीव निरंतर सदैव जशीच्या तशीच आहे. हे मात्र तुम्हाला तुमच्याच अंतर्यामीच शोधावे लागेल, कारण ते तुमच्याशी सजातीय आहे. म्हणूनच तुमचे ते मूळ स्वरूप सुद्धा आहे. जेव्हा या अशा विश्वपुरुषाला तुम्हालाचा शोध घ्यावा लागेल, तेव्हा हा विश्वपुरुष म्हणजे दुसरा तिसरा कुणी नसून तुम्हीच तो विश्वपुरू आहात. तात्पर्य, काही का असेना, प्रथम तुम्ही पक्के लक्षात ठेवा की तुम्ही जगात नसून जग तुमच्यात आहे. मगच तुम्हाला तुमच्या तुम्ही असलेल्या विश्वदेवाशी विश्वदेहाची ओळख होईल. याच तुमच्या नव्या ओळखीला चिटकून राहा. याच तुमच्या नव्या ओळखीला चिटकून राहा. भाग 398. महाराज साधकांना विचारून म्हणतात, मी जसा आहे तसा स्वतःला जाणतो. मी जसा आहे तसा स्वतःला जाणतो,
पण तुम्ही मात्र इतर गोष्टीत रस घेतल्यामुळे स्वतःला तसे जाणत नाही, कारण त्यातच तुम्हाला गोडी वाटते. दुःखाची भीती आणि सुखाची इच्छा यातच तुम्ही भीती किंवा इच्छा म्हणूनच असता, वेगळे नसता. सुख म्हणजे दुःखाचा शेवट आणि दुःख म्हणजे सुखाचा शेवट, हे लक्षात घ्या. साधक विचारतो, स्वस्वरूप साक्षात्कार हा अभ्यास आणि प्रयत्न यावर अवलंबून नाही, असे तुम्ही म्हणता. तरी पण तसे करायला तुम्ही भाग पाडता किंवा सांगता. महाराज म्हणतात, स्वस्वरूप प्राप्ती व अभ्यास आणि प्रयत्न यांच्यात काहीही कार्यकारण भाव नाही. म्हणजे अभ्यास व प्रयत्न केला तर स्वरूप प्राप्ती म्हणून होईल, पण इतकेच मात्र होते की अभ्यास या व प्रयत्नामुळे स्वस्वरूपावर जो धूळ कचरा आहे तो फक्त दूर होतो. स्वस्वरूप जसे आहे तसे सदैव प्राप्तच आहे. त्यामुळे फक्त अडथळे दूर करणे हेच आपले काम आहे. स्वस्वरूप तर निरंतर उघडेच आहे, इतकेच. साधक विचारतो, हे असे अडथळे कोणते आहेत? महाराज म्हणतो, चुकीच्या आणि व्यर्थ क्रिया करून घेणाऱ्या इच्छा आणि कल्पना. त्यामुळे मुळात मिथ्या काय आहे हेच कळत नाही आणि त्यामुळेच ते गळत पण नाही. साधक म्हणतो, आपण म्हणता मी आहे आणि जग आहे, या दोन्ही अवस्था एकदमच उगवतात आणि एकदमच मावळतात सुद्धा. पण सर्व लोकांचा अनुभव असा आहे की जग आहे म्हणून तर मी आहे. पण आपण मात्र म्हणता की नाही नाही, तसे नाही, मी आहे म्हणूनच जग आहे. थोडक्यात तुमचे म्हणणे असे की मी अगोदरपासून असणाऱ्या जगात जन्म घेतला आहे. पण आपण म्हणता तसे नाही. म्हणजे सर्वसामान्य लोक हे समजतात की मी अगोदरपासून असणाऱ्या जगातच जन्म घेतलाय, पण आपण तसे म्हणता नाही, तसे नाही, तर सर्व जग माझ्यातच आहे. यापैकी खरे काय? महाराज म्हणतात, दोन्हीपैकी एकही खरे नाही आणि दोन्ही मिळून काल व अवकाशातील एकच एक निरंतर अशी अवस्था आहे. कालातीत आहे. कालातीतच कालाला जाणू शकते, पण काळ कालातीताला मात्र जाणू शकत नाही. साधक विचारतो, आम्ही नक्की काय करावे? महाराज म्हणतात, केवळ आपल्या अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणातच असणे, हेच तुम्ही करू शकता. तुम्हाला तुमच्या पाशीच पोहोचायचे आहे. तुम्हीच मार्ग आहात आणि तुम्हीच ध्येय आहात. तुम्हाला तुमच्या पाशीच पोहोचायचे, हेच सत्य आहे. तुमच्या व्यतिरिक्त असे कोणतेच स्थान नाही की जेथे तुम्ही पोहोचू शकाल. तुम्ही फक्त हेच जाणा की काय आहे, काय होते आणि काय होईल, या निरर्थक गोष्टी काढून टाका. तुम्ही म्हणजे सतत असणारे एक झाड आहेत असे समजा. पण या अशा झाडाला फक्त हंगामातच फळे फुले येतात. हंगाम बदलत राहतात, पण झाड कधीही बदलत नाही. तुम्हीच झाड आहात. तुम्हालाच असंख्य पाने, फुले, फांद्या, फळे इत्यादी लागली आहेत. पुढे लागतील, लागतच राहतील. तरीही तुम्ही राहाल मात्र झाड म्हणूनच. सारांश, तुम्ही जगाला आहे म्हणता, म्हणूनच तुम्ही अगोदरपणाने त्याला जाणायला हजर आहात. म्हणूनच जग पण हजर आहे, पण केवळ आत्मनिष्ठतेने, कल्पना, संस्कार, पूर्वधारणा यांच्या रूपाने. आणि याला आधार मात्र तो तुम्ही वस्तुनिष्ठतेने असणाऱ्या जगाचा घेता, जे केवळ पंचमहाभूतांचे आहे, पंच ज्ञानेंद्रियांनी होत असलेल्या, पण जसे आहे तशा होणाऱ्या रूप, रस, गंध, नाद, स्पर्श यांच्यात होत असलेल्या इंद्रिय ज्ञानाचे विषय आहे. ज्याच्या ठिकाणी आवड, निवड, आठवण, विसर ठेवता येत नाही. यावर एका ठिकाणी श्री सिद्धरामेश्वर महाराज म्हणतात, समजा एखाद्याला सांगितले, तू आता मुंबईला जातोस ना, तिथे जाऊन थोडी मुंबई माझ्याकरता घेऊन ये. तर त्याला मुंबईला जाऊन पिशवीभर दगड, विटा, मातीच तो तुमच्याकडे आणणार. मुंबई फक्त आपापल्या कल्पनेनेच आपापली सजवली आहे. ती आपली मुंबई आहे म्हणून ती आत्मनिष्ठ आहे.
खरी मुंबई ही दगड-धोंडे, विटा, माती, लाकूड, लोहा, लोखंड यांनी बनलेल्या इमारती, रस्ते इत्यादी सारखी वस्तुनिष्ठतेनेच आहेत. इमारती, रस्ते इत्यादी फक्त आकाराचीच नावे आहेत. श्री सिद्धरामेश्वर महाराजांचा हा दृष्टांत चिंतना-मननाकरता एक अति उत्कृष्ट असे साधन आहे. आत्मनिष्ठ जग आणि वस्तुनिष्ठ जग यातील फरक जाणा आणि एकदाचे मोकळे व्हा. तुम्ही तुमच्याच इच्छेने हे आत्मनिष्ठ अशी कल्पना, संस्कार, पूर्वधारणा यांनी युक्त असे जग निर्माण केले आहे. हे फक्त एकदम जाणा आणि जाणले की एकदाचे मुक्त व्हा, संघर्षहीन व्हा.